ऍसिडिटी होते त्यात फरक सांगायचा. त्याला सगळ्यांना शुभ सकाळ, शुभ सकाळ, शुभ सकाळ. थोडस नवीन लोक काही जॉईन झालेत आज म्हणून बोलते. माझ्याकडनं चूक झाली त्यामुळं मग मी विचार थोडा बदलला. मंगळवार लिहिलं गेलं होतं. ऍक्च्युली हे चक्राध्यान आहे ना आपलं खूप शक्तिशाली आहे, पॉवरफुल आहे. इथे तुमच्या कुंडलिनी शक्ती ऍक्टिव्हेट होतातच. तुम्ही बघितलं नवीन आलेल्या लोकांना सुद्धा केवढे व्हायब्रेशन्स, केवढे अनुभव यायला लागलेत. आणि नुसतं एक नाहीये, नुसतं आध्यात्मिक नाहीये, ते कुंडलिनी ऍक्टिव्हेशन नुसतं नाहीये. तर रिझल्ट्स येतात, कांती बदलायला लागली, केसांचा सुद्धा पोत बदलायला लागला, नखांचा पोत बदलायला लागला. नखांची वाढ बघा तुम्ही. दरवेळेला रविवारी नखं कापता, या रविवारी बघा आता काय होतंय ते. मग हे जर सगळं तुम्ही टिपून ठेवलं नाही, तर हे कंटिन्यू होणार नाही ती या ऊर्जा. हे फायदे कंटिन्यू होणार नाहीत, हे मी तुम्हाला सांगितलं. तर जे नवीन लोक आलेत, म्हणजे म्हणून हे जे शक्तिशाली चक्राध्यान आहे, कुंडलिनी ऍक्टिव्हेट होते. आता कालचा एक अनुभव बघितला, तर त्या मॅडम म्हटल्या की झोपेत सुद्धा व्हायला लागलं. नवीन येते आता, मी त्यांच्याशी बोलेल फोनवर, किती ध्यान केलंय, काय केलंय वगैरे. पण ऊर्जा जर जास्त झाली तर सहन होणार नाही. मग काल एका मॅडमची शंका, पर्सनल शंका 2-3 काल आल्या. मी म्हटलं काही तुमच्या बाबतीत असं प्रायव्हेट सिक्रेट काही नसेल, तर कशाला तुम्ही मला पर्सनल विचारता? ग्रुपवर विचारा, मग मी उत्तर देईल. मग ते ग्रुपवर आलं. तर ग्रुपवर पोस्ट का करायचं? का तर मग सगळ्यांना उत्तरं गरजेची आहेत ना. सगळ्यांच्याच काय कित्येक लोकांच्या मनात शंका असतात. आणि मग विचारण्याचं पण धाडस नसतं त्यांना. मग तुम्ही जर ग्रुपवर विचारलं आणि तुम्ही जर उत्तरं दिली, तर म्हणजे मी जर उत्तर दिलं, तर ते सगळ्यांना उपयोगी पडणार आहे म्हणून ग्रुपवर विचारायचं. आणि काहीही असू देत, असं इथे निगेटिव्ह आहे, हे आहे, असं करून विचारायचं थांबवू नका. हा भाग वेगळा आहे. तुम्हाला सांगते ध्यानाचा प्रांतच वेगळा आहे. मग ध्यान काय करतं, तर ध्यान सगळ्यात महत्वाचं, हे जे आपलं इथे ब्रह्मरंध्र आहे, त्या ब्रह्मरंध्रातून पंचतत्व खेचून घेऊ लागतं ब्रह्मांडातील. त्यात तुम्ही पिरॅमिड घालता. आता पिरॅमिड घालू नका. पहिला दिवस ज्यांचा आहे ते घालू शकतील. पण घालूच नका. तुम्हाला आता 2च दिवस मिळणार आहे. उलट तुम्ही घालूच नका. हळू घ्या त्या ऊर्जेला. मग इथनं जे पंचतत्व खेचून घेतलं जातं आपल्या शरीरात ध्यानामुळे, त्यामुळे काय होतं, सगळ्या पंचतत्वांची डागडुजी होते ना, कुठं पृथ्वी तत्व कमी आहे, मुद्रा सुटतायत. म्हणून मी म्हटलं मुद्रा सुटतायत, पण लक्ष द्या त्या हाताचे सुद्धा डान्स चालू राहतात. कोणाकोणाचे राहतात हाताचे डान्स सुद्धा होतात, लक्षात घ्या. तुम्ही नुसतं अडकू हे करू नका, माझं असं झालं एकदाच आणि माझं धडकत बसलं. इथे काहीही होणार आहे. हे पहिल्यांदा मनात ठेवा. भीती अजिबात बाळगू नका आणि नको त्यांना विचारू नका. कारण या गोष्टी माहिती नसतात. कोणालाही माहिती नसतात. उत्तरं बरोबर येतील याची गॅरंटी नाही. म्हणून ते ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय वाचा. माऊलींनी सगळं वर्णन केलेलं आहे. ही जर चित्तशक्ती जागृत झाली, तर काय काय देते? भरपूर देते. मग मान सुद्धा सारखी अशी हालत राहील. सारखी अशी हालत राहील मान. कारण इथे वर आलेली आहे तुमची कुंडलिनी माता. आणि ती सगळी स्वच्छता, सफाई करून घ्यायला लागली विशुद्धी चक्राची. आणि मग हे असं होईल किंवा असं होईल मी सांगून ठेवते. त्यामुळे घाबरायचं नाहीये. तयार राहा उलट तुम्ही. लूज शरीर आणि पहिलं बसून हे ध्यान झोपून करायचं नाही. अगदी पाठ दुखून आली, भरून आलं तर थोडं पेट टेका. सरळ पाहिजे ना त्या कुंडलिनी मातेला वर चढायला. आणि जर शरीर लूज ठेवलं आणि मनातून ही भीती बाळगून टाकली, म्हणजे दूर करून टाका. काय होतंय आणि हे असं काय होतंय? ते होऊ द्या. जन्माचा कचरा प्रत्येक चक्रात साठलेला आहे. सगळी कर्म इथे साठलेली आहेत सगळ्या चक्रांमध्ये. त्याला शुद्ध करताना दुखणारे, खुपणारे, ढोसण्या मारती ती कुंडलिनी. ढोसून वर जाती. इथे जर सगळं ब्लॉक असेल, तर कसलं इथे हे होईल सांगा मला. तिला वर जायचंय ना. तुमची सुषुम्ना रिकामी पाहिजे. पहिल्यांदा नाड्या रिकाम्या पाहिजेत. नाड्या शुद्ध, सुषुम्नेतून ही ऊर्जा जात असते. मग इडा नाडी आणि पिंगळा नाडी स्वच्छ नाहीये.
कशाला सुषुम्नेत येईल ती? म्हणून नाडी शुद्धीकरण, म्हणून प्राणायाम, पतंजलीचे 8 स्टेप. मग ज्यांनी प्राणायाम केले त्यांना इथे ध्यानाचे लगेच अनुभव वाढले ना. अनुभव म्हणजे ध्यानाचा डीपपणा. अनुभवत नाही आपल्याला रमायचंय. आज मान हलली काल काल हलली होती आणि आज का नाही झाली असं काही नसतं. तिला जे वाटतं ते ती करते. नाहीतर नाही पण करत. आणि नाही करत म्हणजे करत नाहीये शुद्धता असंही काही नाहीये. तर हे सगळ्यांनी पहिल्यांदा लक्षात घ्या. ताप येणार आहे. अशुद्धीच एवढी साठलीये, तर ताप येणार आहे. 7-7, 8-8 दिवस मागं ताप आलेला आहे. पण 15 गोळ्या सुद्धा बंद झालेल्या आहेत लक्षात घ्या. 15 गोळ्या. म्हणून तुम्हाला टेस्ट रिपोर्ट काढून संकल्प लिहून ग्रुपवर अनुभवच लिहिले नाही, वजनच बघितलं नाही, तर काय उपयोग होणार आहे? बघा त्या वजनाला, जा इकडं-तिकडं कुठं. या निमित्ताने डॉक्टरांचं शोधून काढा. नुसतं वजन बघायला देतात ते, काही हरकत नाहीये. बीपी बघायच्या निमित्ताने जा, बीपीचे पैसे द्या आणि वजन बघून या. करा ना आठवड्याला तरी असं. ज्यांच्या घरात नाही तर घ्या ना वजन काटा. काय प्रॉब्लेम आहे? एवढी फी देतात लोकं 30-30 हजार 21 दिवसाचे. किती लोकं हे असतात बघा बरं. चक्रध्यान म्हटलं की माहितीये चक्रध्यान हा सगळा करतो. कार्मिक काढतो, आध्यात्मिक करतो, मटेरिअलिस्टिक करतो. मूलाधारावर आपण काम करतोय. पैसा खेचणारे. उसने पैसे आलेले मिळणार आहेत. केव्हा मिळणार आहेत उसने पैसे आलेले? संकल्प लिहा. तिथं ध्यान करताना म्हणू नका पैसा येतोय, पैसा येतोय असं काही करू नका ह्याला. ह्याला फक्त माझ्या आणि माझ्या सूचना ऐकायच्यात. तंद्रीत जायचं नाहीये. नेहमीसारखं ध्यान करायचं नाहीये. प्रत्येक ध्यानाचे प्रकार वेगळे आहेत. त्या प्रकाराने ध्यान करता आलं पाहिजे. नाहीतर बसले डोळे लावून आणि गेलाय तंद्रीत आणि काहीतरी ऐकतच नाहीये, मग फायदा नाही होणार. इथे पूर्ण फोकस श्वासावर, काय होतंय शरीरातल्या स्पंदनांवर आणि कान माझ्या बोलण्याकडे. माझ्या बोलण्याकडे जर तुम्ही कान दिले, तर खूप परिणाम होणार आहेत. कारण शब्दांचे पण परिणाम आहेत लक्षात घ्या. उगाचच असं काही हे नाहीये. त्या शब्दांना पॉवर असावी लागते. कोण बोलतंय, कोणासाठी बोलतंय. करता करविता ती ऊर्जा करून घेतीये. शब्दातून व्हायब्रेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतायत. तसे फीलिंग्स, भावना पण निर्माण होऊन संकल्प लिहिले. उशिरा आलेल्या लोकांनी सगळे व्हिडिओ ऐकायचेत. मीटिंगचा व्हिडिओ ऐकायचा आहे. संकल्प लिहायचे तर फायदा होणार आहे. आणि 3 दिवस सांगितलं होतं कमीत कमी मूलाधार झालं पाहिजे. पण आता 2च दिवस राहिलेले आहेत. मग 2 जे नवीन आले, ज्यांचं झालं नाही म्हणून काल प्रश्न विचारलेला आहे. ज्यांचे 3 दिवस होणार नाहीयेत, आता 2च दिवस राहिलेले आहेत, त्यांनी अजिबात बीजमंत्र म्हणू नका. बीजमंत्र हे खूप हीट निर्माण करतात. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं, पहिल्यांदा जे करतायत त्यांनी 3-4 वेळाच म्हणा बीजमंत्र. जास्त वेळा म्हणू नका. जे जुने साधक आहेत ते 11 पर्यंत जा त्यांनी म्हणताना. आणि जे आज करतायत त्यांनी बीजमंत्र तर एकदाही म्हणायचा नाहीये आणि रंग सुद्धा ओतायचा नाहीये मूलाधारावर. रंग सुद्धा करू नका तुम्ही. कारण वातावरणात खूप ऊर्जा आलेली आहे लक्षात घ्या. तुम्हाला ऊर्जा समजता आली पाहिजेत. आता जी उत्क्रांती होतीये, आत्ताचं युग जे होतं आता सगळं इन्फॉर्मेशन एक्सचेंजचं युग होतं. आपण बघितलं सगळी इन्फॉर्मेशन ॲट द टिप ऑफ फिंगर. नुसतं बोट दाबलं की इन्फॉर्मेशन, बोट दाबलं की सगळं गंगाजळ नेटवर्क येतं. जगातला काही पण प्रश्न विचारा. हे युग होतं. ही क्रांती घडली. लोकं फुकट माहिती देऊ लागली YouTubeवर. त्यांना पैसे मिळतात YouTubeकडनं. तर हे एक जर क्रांती बघितली, तर आता जी सुरू झालीये ती ऊर्जेची, मानवाची उत्क्रांती. मानवाचाच विकास होत चाललाय. मानवाचा महामानव होत चाललेला आहे. आणि या उत्क्रांतीमध्ये ऊर्जा युग सुरू झालंय. एकदा मी ध्यान युग म्हणते, एकदा आध्यात्मिक युग म्हणते, एकदा मी आता तुम्हाला समजेल ऊर्जा युग सुरू झालंय. मग या ऊर्जा कळल्या पाहिजे. ती कशी ऊर्जा आहे? माझी कशी ऊर्जा आहे? पिरॅमिड डोक्यावर घालायचं आहे, नाही घालायचं आहे. मग हे कळलं पाहिजे आणि या सगळ्या ज्या ऊर्जा आहेत त्या मॅनेज करता आल्या पाहिजेत. मग ज्या ऊर्जा ब्रह्मांडात येतायत, ग्रहांच्या येतायत, त्याप्रमाणे मॅनेज करणं चाललंय. नक्षत्राचा कार्यक्रम त्यासाठीच ठेवलाय.
म्हणजे हे जे आहे त्याच्या इतकं उत्तम मार्गदर्शक कोण आहे? कोणीच नाहीये. कारण खगोलशास्त्र जे आहे, ग्रहांचं शास्त्र आहे, ज्योतिषशास्त्र आहे, ते पूर्ण मार्गदर्शक शास्त्र आहे. लोकांना काही म्हणू देत. पण इथे अनुभवाचे बोल आहेत. म्हणून मग या सगळ्या मार्गदर्शक ग्रहांच्या ऊर्जांना समजून घेणं चाललंय आपलं. आपल्या विकासामध्ये आध्यात्मिक विकास, सर्वांगीण विकास. म्हणून तो नक्षत्राचा कार्यक्रम चाललाय. तर आता इथे जे चक्राध्यान चाललंय, पहिलं बीजमंत्र म्हणू नका आणि कलर घेऊ नका. दुसरं, ध्यान आणि काहीही होणार आहे, हे एक पहिल्यांदा मनात बाळगा. आणि सगळं काही होतं ते ध्यानाने होतं असं नाही. ॲसिडिटी झाली, ध्यानाने झालं. ॲसिडिटी थांबली, ध्यानाने झाली, असं काही नाहीये. काय कधी काही रोज ॲसिडिटी होते का? रोज ॲसिडिटी होत असेल तर ठीक आहे. प्रत्येक वेळेला संदर्भ तो नाही लावायचा. मग ताप आला, ग्रुपवर जरूर टाका. पण एकच महत्वाचं लक्षात ठेवा, ताप येऊ देत, जुलाब होऊ देत. जुलाब सुद्धा होतात अहो, 1-1 महिना जुलाब होतात लोकांना. कारण सगळं साठवून ठेवलंय ना तिथे. एक यामध्ये फरक पडतो. नेहमी जुलाब आल्यावर वीकनेस येतो, गळून जातो, ऊर्जा कमी वाटते आणि ताप आल्यावर सुद्धा. पण इथे तसं नाही होत ध्यानामध्ये. हे शुद्धीकरण चालू फ्रेश वाटतं, खूप छान फ्रेश वाटतं. 10 वेळा जरी जाऊन आलो तरी फ्रेश वाटतं. बघा युरिनला जाऊनही तुम्हाला किती छान वाटायला लागले. कारण एक इनर फीलिंग येतं, की युरिनमधनं काहीतरी जातंय, गेलंय. म्हणून त्याचा कलर रोज बघा म्हणजे कळेल काय चमत्कार होतायत. तर ह्या गोष्टी. मग आता तिसरी गोष्ट, मग आता एक आला मेसेज. मला काही करावसंच वाटत नाहीये. माझं डोकं गरगरतंय, दुखतंय, माझं शरीर जड झालंय, मला नाही करायचंय काही काम, आळस भरतोय. हे काय आहे? खूप झोप येतेय. हे सुद्धा ध्यानाचं परिणाम आहे. त्यामुळं शरीर जड झालंय. आता ऊर्जा घेतलीये शरीराने, स्टोअर केलेली आहे. त्या ऊर्जेचा वापर शरीराला करायचा आहे. स्वच्छतेसाठी, साफ-सफाईसाठी. मग दुसरी कामं करून कशी चालेल सांगा बरं मला? म्हणून तो आळस आलाय, जड झालंय, काही करावसं वाटत नाहीये, झोपायचंय. म्हणून मी सांगितलं होतं मी चक्रध्यानाची वेळ सुद्धा बदलणार आहे. कारण मग जर शरीराला काम करायचंय, दरवेळेला साफ-सफाईच असते असं काही नाहीये. उत्क्रांतीची सुद्धा कामं असतात. इव्होल्यूशनची कामं असतात. त्या इव्होल्यूशनसाठी काही-काही करून घ्यायचंय. त्यावेळेला सुद्धा झोपणं गरजेचं आहे. बघितलं मागं मी 11ला उठायची, 10ला उठायची. त्यावेळेला तो पिरियडच तसा काम करून घेत होता. मग आता पण मला माहिती नव्हतं, की मला किती वेळ झोपता येईल. मला 8 वाजता घराबाहेर निघता येईल का आवरून? तर एकही मिनिट न झोपता मी इतकी फ्रेश, इतकी कामं होतायत माझी. मस्त 8ला निघतेय मी. तर या गोष्टी होतात. कशाही होतील. काय-काय कधी फ्रेश खूप वाटेल, कधी अंग खूप हलकं होईल, कधी खूप जड होईल. मग झोपायचे म्हणून रात्री तयारी करून घ्यायची. स्वयंपाकाची व्हॉटएव्हर काही शॉर्टकट काढायचे, डबे भरून ठेवायचे मुलांचे असतील तर. सांगायचं घरातल्या सगळ्यांना आणि महत्वाचं म्हणजे हे ध्यान कोणासमोर करायचं नाहीये. कारण कोणासमोर ध्यान केलं तर त्यांना काही माहिती नाहीये. मग ते म्हणतील हिला काय वेड लागलं काय? मग त्या कटकटी सुरू होतात. आवाज तुझा येतोय, तू धाड-धाड करतीये, तू काय पाणी घेतीये, माझी झोप मोडतीये. आणि मग कोणीतरी बघितलं, तर असं करू नका. दार लावून घ्या. ध्यान तुम्ही शक्यतो प्रत्येक ध्यान असंच करायचं असतं कोणासमोर आणि हे तर नाहीच करायचं. कारण इथे ऊर्जा ॲक्टिव्हेट होतात ना, तुमचं काहीही होईल. असं, असं मी म्हटलं ना काल पुढं-मागं होईल, असं होईल, असं, 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 असं होईल. आता माझी मान सध्या दुखतीये, तर माझं असं, असं चालू असतं. करून घेतीये ना ती कार्य सगळं. तर हे लक्षात घ्या. मग हे कोणाला माहिती नसतं आणि म्हणतील हिचं काय चाललंय वेड्यासारखं. बऱ्याच साधकांना तोडलेलं आहे घरातल्या लोकांनी. कुठं मुलांनी तोडलं, कुठं सुनांनी तोडलं. सून बोलायला लागली, "काय घेऊन बसता आणि ध्यान करत बसता." ध्यान म्हणजे आपलं निगेटिव्ह म्हणतो ना आपण. काय ध्यान आहे का नाही आणि काय
तसं ते सुना 3 लोकांच्या सुना बोलल्या आणि त्यांचं बंद झालंय. नवरे तर खूप नवऱ्या लोकांनी तर ग्रुपमधनं पण उडवलंय. मोबाईल हातात घेऊन, घेऊन ग्रुपमधनं उडवलंय. इतकं गैरसमज आहेत आणि गैरसमज म्हणजे स्वतःला सुद्धा स्वार्थ पण आहे ना तिथे. मग स्वतःला वेळ मिळत नाही ना. हे काय करून बसतील, झोपून बसतील, मग कामं होत नाही वेळेत. हा स्वार्थ पण आहे ना. म्हणून आपली कामं आपण नाही टाळायची. आपण रात्री कामं करून बसायचं. आपण त्याला शॉर्टकट काहीतरी काढायचं. सोप्पा पदार्थ ठेवायचा. सकाळीच खिचडीचा बेत ठेवायचा. सगळं कट करून ठेवायचं, शिजवून ठेवायचं. असं काही करू शकता तुम्ही. लवकर उठा. 3ला उठा तर अजून छान होईल. 3:30ला उठा, 4ला उठा. मग थोडा वेळ बसा आणि मग तर किती जादुमय ऊर्जा. बघा अँजेलिक ऊर्जा जी असते ना, देवदूतांची ऊर्जा, ती तुम्हाला 4:30ला नाही मिळत. ती तुम्हाला 4च्या आतच मिळते आणि त्या उठून घेतात ऊर्जा. आणि मग त्या ऊर्जा झोपेत सुद्धा तुम्हाला काम करून घेतात. म्हणजे ती कुंडलिनी शक्ती झोपेतही कार्यरत राहते. मग 3:30ला ती कार्य करायला लागते. 3ला तिचं काम करणं सुरू होतं झोपेमध्ये. कारण ती अंजलिक ऊर्जा पण आहे आणि काय-काय आपल्याला देत असते. तुमचं आपोआप झोपेमध्ये काम सुरू होतं कुंडलिनी मातेचं. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि मग ताप येणं, हे येणं सगळं दुखणं तर खूप होतं मी तुम्हाला सांगते. मी सांगते प्रत्येक चक्रातून जशी कुंडलिनी काम करत असते ना, एक-एक चक्रांना पार करत, करत, करत मूलाधारात ती काम करतीये. तर खूप म्हणजे आता ही खालची चक्र आहेत, जननेंद्रियाची इथे आहेत. त्याच्या सगळ्या त्रासांना काही वेळेला सोसावं लागतं. पण तो त्रास नसतो, ती साफ असते. वासना उफाळून येतात. वासना, सेक्शुअल डिझायर्स उफाळतात त्या स्वादिष्टानाच्या. कारण मूलाधाराची ऊर्जा वरती देते ना. मग हे सुद्धा होतं. म्हणून या कामना, वासना, द्वेष, मत्सर या सगळ्यांना पार करायचं असतं. म्हणून हे उफाळून येतं. मग त्याच्यात जर अडकलो, की सगळी ऊर्जा खाली गेली. जी ऊर्जा वर येऊ लागली आहे. इतकं सुंदर कार्य सुरू झालेलं आहे. जिथे 10-10 वर्ष तुम्ही ध्यान करता तरी असं काही होत नाही. नाही होत. इथे होतं. त्याला परत खाली खेचायचं. ती ऊर्जा खाली खेचायची. अडकलात. मग ती कशाला ऊर्जा पुढे नेणार आहे तुम्हाला? मग नुसतं हे सेक्शुअल पॉवर नाही, मग भूक, मग मणिपूर, मग नुसतं खाऊ, हे खाऊ का ते खाऊ, ते खाऊ का ते खाऊ. असं होतं. भूक पण ह्याच्यावरही निरीक्षण ठेवा. भूक वाढली तर चांगलं लक्षण आहे. पण एकदमच सारखं कायनून-बाईनून खावं वाटतंय, मग त्या इच्छेमध्ये अडकतो, खाण्यामध्ये अडकतो. तर काहीतरी पथ्य पाळून घ्या. खा पण जरा बघा. कारण भूक वाढली म्हणजे चांगलं लक्षण आहे. भुकेवरचंही निरीक्षण करा. तर हे सगळ्यात महत्वाचं. आता त्या चक्राचं जे काही सगळं साठवलंय ते निघताना त्रास होतोच. दिवा विझताना दिवा फडफड करून विझतो, बघतो आपण. त्याचा भडका उडतो. तसंच घाण काढताना हे जास्त उफाळून म्हणजे दुखणं पण होतं. आणि मग दीर्घकालीन सुद्धा समस्या निर्माण होतात. जसं मूलाधारातनं तुमचं चाललंय, ऊर्जा तिथे साफ-सफाई नाहीये, ब्लॉकेजेस आहेत. तर तुम्हाला 6-6 महिने, 8-8 महिने, 1-1, 2-2 वर्ष कंबरेचे त्रास होऊ शकतात. पण काढायचे हे, सहन करायचे. पण म्हणून ध्यान करायचं नाही, असं करायचं नाही. कारण ही सगळी उत्क्रांती आहे. मग त्या कंबरेला सगळी साफ-सफाई चाललेली आहे. त्या हाडांना डागडुजी चालली आहे. त्या मांसाला, त्या चरबीला, त्या सेल्सला, त्या डी-एन-एला सगळ्या गोष्टींना मोकळं करणं चाललेलं आहे. म्हणून आणि हे आहेच आहे, नशिबात आहेच आहे. आत्ता ध्यान केलं तर आत्ता लवकर होणार. नाहीतर मग अजून 60व्या वर्षी, 70व्या वर्षी बसा येऊन आजार. कार्मिक पण आहे ना ते आपण. कार्मिक म्हणजे काय आपण घेऊन आलोय ते सेल प्रोग्राममध्ये. पण ध्यानाने लवकर होतं ना आपलं सगळं. ध्यानाने लवकर होतं, भोगून पटकन होतं. म्हणजे 2 वर्ष जर सगळा त्रास सहन करावा लागत असेल, तर 1 वर्ष सहन करावा लागतो. एवढा त्रास होणार असेल, तर एवढा होतो. पण लर्निंग होऊन जातं. महत्वाचं काय लर्निंगसाठी आपण ते घेतलाय प्रोग्राम.
मग लर्निंग लवकर होतं ध्यानाने. का लर्निंग लवकर होतं? आपला फोकस असतो. काय होतंय, काय नाही. माझ्यापुढे हे का आलं? मला काय करायचंय? मला यातून काय शिकायचंय? शिकण्यासाठी तर ते असतं सगळं. सगळा उद्देशच जीवनाचा पर्पजच प्रत्येकाच्या जीवनाचा एकच पर्पज आहे. आपण म्हणतो माझा लाईफ पर्पज नाही मिळाला, काय आहे? ठीक आहे, पण एक पर्पज सगळ्यांचा आहे. तो म्हणजे आपल्या सोलचा जो काही सोलला जाणून घेणं, आपल्या आत्म्या लेव्हलला जाणून घेणं, आपलं अस्तित्व जाणून घेणं, आपण कोण आहेत ते बघणं आणि या सगळ्या आध्यात्मिक गोष्टी जाणून घेणं, हाच पर्पज आहे. आणि हे करून मग आपण परत आपल्या ईश्वरत्वाला मिळणार आहोत. असं, 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 असं फिरत डेस्टिनेशन एकच आहे. मार्ग अनेक आहेत. डेस्टिनेशन एक. त्या ईश्वरत्वात योग होऊन द्यायचा. योग, योगचा अर्थच असा आहे, की ईश्वरात विलीनीकरण. मग ईश्वर म्हणजे काय? हे ब्रह्मन, ही ब्रह्मांडीय ऊर्जा. मग हेच तर सगळं सांगितलंय. ते व्हिडिओ ऐका सगळ्यांनी. तर चला आता आपण करूयात. तर हे तुम्ही अनुभव लिहित राहा मी सांगितलं तरी. मनातल्या शंका दूर करत चला. पण इथे काहीही होणार आहे. तर तिथे तयारी ठेवायची आहे. सगळं चांगलंच होईल असं काही नाहीये. हे महत्वाचं लक्षात ठेवा. पण द रेन रिझल्ट इज व्हेरी गुड. आता त्रास झाला तर त्याचा परिणाम हा चांगलाच आहे. आज आपण करणार आहोत मूलाधार चक्राध्यान. 114 चक्र ही प्रामुख्याने महत्वाची मानली जातात. पण त्यापैकी सर्वात अतिमहत्वाची 7 चक्र असतात. पण मूलाधार चक्र हे सर्वात महत्वाचं, कारण ते शरीराच्या